ऊपर ले लो आप मोबाइल, मंडन जी ऊपर ले लो आप। हा तू तुझं लिह, तू तुझं सांग. तू ऊपर ले लो आप मोबाइल, मंडन जी ऊपर ले लो आप। हा तू तुझं लिह, तू तुझं सांग. गाव येथील विद्यार्थी इयत्ता 12वी परीक्षा देतोय. त्याचं नाव सूरज शिवराज उबाळे. त्याला दोन्ही हात नाहीत आणि तो पायानी पेपर लिहितो. म्हणजे खऱ्या अर्थानं मनगटात जरी ताकद नसली तरी जिद्द ही शिक्षणाची. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी जिद्दीनं समोर येऊन तो त्या ठिकाणी शिक्षणासाठी पायानी पेपर लिहितो. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार उराशी बाळगून त्यांनी सांगितलं की त्यांनी सगळ्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. तर मला दोन्ही हात नसताना मी काय शिकू शकत नाही, ही भूमिका त्यांनी बोलून दाखवली. मला चिडवतात मुलं, सगळ्या गोष्टी, पण त्याच्याकडे मी लक्ष न देता मी ध्येयवादाला समोर जाऊन मी जिद्दीनं माझं शिक्षण पूर्ण करणार आहे आणि चांगल्या पदावर जाणार आहे, अशी जिद्द त्या विद्यार्थ्याने बोलून दाखवली. खऱ्या अर्थानं त्या जिद्दीला अनेक विद्यार्थी प्रेरणा घेणार आहेत, हे निश्चित आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणं हे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचं कर्तव्य आहे. म्हणून त्याच्या पुढील सर्व शिक्षण हे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आम्ही त्याला करणार आहोत आणि त्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता संस्था अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी वैयक्तिक घेईन. तू कधीपासून तुला ही प्रॅक्टिस आहे? सर पहिलीपासूनच. पहिली ते पहिलं जिल्हा परिषदला होतो, ते मॅडम शिकली. कोणत्या गावात आहे तू? कुठं कसं शिक्षण झालं तुझं? सर पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो. 5वी 6वी 7वी नांदेडला केलो. इस्नापुरीच्या जे अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष. 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला, आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला. 10वी पास झालो. 11वीला इथं आलो. पहिल्याच प्रयत्नात पास झाला दहावी? हो सर. किती टक्के दहावीला? 64% 80 पॉईंट. अच्छा. आणि हात कधीपासून आहे? जन्मतात सर. आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासूनच. पहिली ते आता 12वी पर्यंत ना, 12 वर्ष. कॉलेज तू रेग्युलर करतो का? नाही सर, परीक्षेला तेवढं येतो. मला घरी करतो अभ्यास. किती तास अभ्यास करतो? कसा अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास, संध्याकाळी 7 तास. बरं, आता परीक्षा कशी चालली तुझी, पेपर वगैरे? मस्त चालेल सर. अच्छा. बरं, तुला वाढीव टाइम भेटतो ना 20 मिनिटं? तू हो सर. मग तू घेतला नाही?
घेतो ना. मला मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटत नाही. दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना. बरं तुला काय व्हायचं आयुष्यात पुढे? तर काहीच नाही असं गरिबासाठी चांगलं. हो पण तुझी काय इच्छा आहे का अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही तेवढं आपलं हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचं. शिक्षक. तुला कसं कळालं हे हाताला आहे? तर जन्मताच बरं. तर काय वाटतं तुला? सर काहीच वाटत नाही सर. काहीच वाटत नाही. सर